परंतु हळदीच्या विषयाला घेऊन मी फक्त कोकण विषयावरती बोलणार आहे आणि माझं अपेक्षित आहे की ज्यांनी हळदी रंगाचा सदरा घातलाय माननीय मंत्र्यांनी त्यांनीच उत्तर दिलं तर बरं होईल। लाड साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे। आंब्याच्या पिकाच्या जोडीला हळदीचंही प्रमाण वाढायला लागलेलं आहे कोकणात। आणि परब साहेब आपण पण कोकणातले आहेत, आमचे जगताप साहेब सगळे मंडी आहेत, तर त्यांचं जे म्हणणं आहे लाड साहेबांचे योग्य आहे। हा जो प्रकल्प आहे हा जर परिपूर्ण व्यवस्थित झाला तर आपण जे सांगताय त्याचाही विचार केला जाईल, परंतु हा जो पहिला प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे ह्याला परिपूर्ण करू द्या की जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये किती काय आपण आउटपुट काढतोय कसं आहे आणि आता जो का आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचाही आम्ही विचार केला जाईल। तर माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय चांगली उत्तरं दिली, परंतु हळदीच्या विषयाला घेऊन मी फक्त कोकण विषयावरती बोलणार आहे आणि माझं अपेक्षित आहे की ज्यांनी हळदी रंगाचा सदरा घातलाय माननीय मंत्र्यांनी त्यांनीच उत्तर दिलं तर बरं होईल। आणि सभापती महोदय, दापोलीमध्ये हळदीचं उपकेंद्र मंजूर झालेलं आहे, तर ते उपकेंद्र मंजूर झालेलं त्वरित काम सुरू करणार का? दुसरा विषय, सन्माननीय खालच्या सभागृहातले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्गातल्या काही तालुक्यामध्ये सांगलीचं पॅटर्न राबवलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे बेरोजगार शेतकऱ्यांचं उत्पादन सुरू झालं। तर हा प्रकल्प रवींद्र चव्हाणांशी चर्चा करून किंवा इतर एक अभ्यास गट तयार करून संपूर्ण कोकणात आपण राबवणार का? तो लाड साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे। आंब्याच्या पिकाच्या जोडीला हळदीचंही प्रमाण वाढायला लागलेलं आहे कोकणात। आणि परब साहेब आपण पण कोकणातले आहेत, आमचे जगताप साहेब सगळे मंडी आहेत, तर त्यांचं जे म्हणणं आहे लाड साहेबांचे योग्य आहे आणि त्याचा निश्चित विचार करून त्याला न्याय दिला जाईल। सन्माननीय हेमंत पाटील, परब साहेब त्यांची लक्षवेधी संपवून मग त्या विषयाकडे सभापती महोदय, मंत्री महोदयाने अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।